नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एक गोष्ट सांगावीशी वाटते. म्हणजे एक छान हिरवगार जंगल होतं. त्या जंगलाच्या काठाकाठाने बाजूने हळूहळू थोडी थोडी वस्ती व्हायला लागली. मग एक एक झाड कापलं जाऊ लागलं. असं होता होता अख्खं जंगलच नाहीसं झालं आणि मग त्या ठिकाणी एक टुमदार नगर वसवलं गेलं. काही छोटी घरं होती, काही बंगले होते, त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे बगीचे पण होते, काही उंच इमारती होत्या. आणि गंमत माहितीये काय, या घराला आणि इमारतींना नावं काय होती? पलाश, अशोक, गुलमोहर. हा किती विरोधाभास आहे नाही का? आणि ही गोष्ट कुठल्या तरी एका नगराची नाही, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्याच घराची आहे. आपण ही जंगलं तोडत तोडत त्या हिरव्या जंगलाचं हळूहळू सिमेंटच्या जंगलात रूपांतर करतोय. याने पर्यावरणाची आपण किती हानी करतोय, आपल्या भविष्याची आपण किती हानी करतोय, या सगळ्याची चर्चा आज आपण या यंग तरंगच्या भागामध्ये करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत अनिल ठाकरे सर. महाराष्ट्र राज्याच्या वन विभागामध्ये वन अधिकारी म्हणून 33 वर्ष सातत्याने ते काम करतायत. खूप गाढा अनुभव त्यांच्याकडे आहे. सामाजिक वनीकरण असू दे किंवा वन विकास महामंडळासाठी करावयाचं संशोधन असू दे, या क्षेत्रातली एक अधिकारी व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. ठाकरे सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर. गेली 41 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात वावरतायत. स्वतः प्राध्यापक आहेत, विभाग प्रमुख आहेत, पण त्याचबरोबरीने संपूर्ण नैसर्गिक जी साधन संपत्ती आहे त्याचे प्रेमी आहेत आणि त्याचं जतन व्हावं यासाठी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आणि सामाजिक संस्थांबरोबर सर काम करतात. काय सर, आपलंही मनपूर्वक स्वागत. मी होतायत, नाहीशी होतायत. आम्हाला अरण्य म्हणजे काय हे कदाचित या मुलांना माहितीही नसेल, त्याची कल्पनाच त्यांनी केलेली नसेल. इतकं हे सगळं दुरावतंय आणि या मुलांच्या मनामध्ये याविषयी खूप प्रश्न आहेत. तर थेट मुलांपासूनच चर्चेला सुरुवात करूया. आपल्या भारतात सध्या किती क्षेत्र जंगलाने व्यापले आहे व त्याचे प्रत्यक्षात प्रमाण किती आहे हवे? जंगलाचा आदर्श प्रमाण एखाद्या राष्ट्रासाठी काय असावं आणि प्रत्यक्षात काय काय सांगाल ठाकरे सर? प्रत्यक्षामध्ये जर आपण विचार केला तर आपली जी वननीती सांगते, वन पॉलिसी म्हणतो आपण, फॉरेस्ट पॉलिसी, वननीती, त्याप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% क्षेत्र जे आहे ते वनाखाली असणं आवश्यक आहे. वनाखाली म्हणजे ज्याच्याकडे वनसंज्ञा असं नाही, ज्याच्यामध्ये झाडोरा 33% असला पाहिजे तिथे. पण प्रत्यक्षात आपण मित्रांनी मला भारताबद्दल विचारलंय, पण आपण महाराष्ट्राबद्दल जर विचार केला तर महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्र जे आहे ते 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. आणि त्याच्यापैकी महाराष्ट्राचं जे वनक्षेत्र आहे ते 61,939 चौरस किलोमीटर, म्हणजे हे जवळजवळ 20% होतं. पण ही 20% जे म्हणतो आपण ही फक्त वनसंज्ञा असलेलं आहे, म्हणजे ज्याच्यावरती झाडोरा असेलच असं काही नाही आहे तिथे. पण प्रत्यक्ष ज्याच्यावर झाडोरा असलेलं जे जमीन आहे किंवा वनक्षेत्र आहे ते आहे 46,655 चौरस किलोमीटर, म्हणजे हे जवळजवळ 15% येतं तिथे. बरोबर. आणि याच्याकरता म्हणून आपल्याला जर 33% जर गाठायचं असेल, वननीतीला जर 33%पर्यंत जर गाठायचं असेल तर तुम्ही विचार करा की 13% क्षेत्र आपल्याला हे वनाखाली असणं आवश्यक आहे. पण वनक्षेत्र जे आहे ते आपल्याकडे फक्त 20% आहे. म्हणून वनक्षेत्राच्या बाहेर सुद्धा आपल्याला वृक्ष लागवड करून आपल्याला जी ती भरून काढणं आवश्यक आहे तिथे. आणि त्याच्याकरता जे सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना करण्यात आली तिथे. आणि सामाजिक वनीकरणाच्या प्रयत्नाने सामाजिक वनीकरणाचा मुख्य उद्देश हा होता की वनेतर जमिनीवरती त्यांनी वृक्ष लागवड करायची आहे, वृक्ष जोपासना करायची, वृक्ष वाढवायचे लोकांच्या सहभागाने. जंगल वाचवण्यासाठी आतापर्यंत आपण किती उपाययोजना आखल्या आहेत? सामाजिक वनीकरणाचा आपण आता एक उल्लेख केला, पण असलेली जंगलं वाचवण्यासाठी आपण काय करतो? असलेली जंगलं वाचवणं हा एक मोठा गहन प्रश्न आहे तिथे. कारण की याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्यांचा समावेश होतो. याच्यामध्ये मुख्यतः तोडतूट आहे किंवा जंगल जमिनीवरती अतिक्रमण आहे, याच्यामुळे जंगलाचं जास्त नुकसान होत आहे तिथे. आणि याच्याकरता वन विभागाने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दल स्थापन केलेले आहेत. तिथे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर जंगल तोडीपासून संरक्षण करण्याकरता त्यांनी वेगवेगळ्या उपायांना वेगवेगळे संरक्षण दल त्यांनी तयार केलेले आहेत तिथे. तरी पण मला याच्यामध्ये वाटतं तिथे की याच्यामध्ये लोकांचा जर सहभाग त्याच्यामध्ये असेल, लोकांना जर वनाबद्दल जागरूकता असेल तिथे, आणि जर वृक्ष तोडू नये ही जर लोकांपासून जर संकल्पना जर राबवल्या गेली तर मला वाटतं वनाचं संरक्षण जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आपण म्हणतो झाडे लावा झाडे लावा, पण झाडे लावणं का आवश्यक आहे? झाडांचे आपल्याला अनेकविध फायदे आहेत आणि त्यातले काही फायदे हे तुम्हाला
जास्त चांगल्या प्रकारे जाणवतात. जसं झाडं आहेत म्हणून निरनिराळ्या प्रकारचे पक्षी आहेत, झाडं आहेत म्हणून तुम्हाला सौंदर्य तिथे दिसू शकतं, निरनिराळ्या प्रकारचे रंग दिसू शकतात. परंतु त्या व्यतिरिक्त झाडांचे अनेक फायदे आहेत. जसं आपल्याला वाटतं की झाड फक्त जमिनीतून पाणी शोषून घेतं, पण त्याचबरोबर जमिनीमध्ये पुनर्भरण पाण्याचं करणं हेही वृक्षाचंच काम आहे. पावसाचं पाणी हे जमिनीमध्ये झिरपून नेणं हे झाडं करत असतात. त्याचप्रमाणे तापमानाचं नियंत्रण हे सुद्धा झाडांमुळेच शक्य होतं. झाडांच्यामुळे इतरही अनेक फायदे आहेत. जसं पूर्ण जलचक्र जे आहे ते संयोजित करण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे निरनिराळ्या प्रकारची मूलद्रव्ये जी आहेत ती आपल्या संपूर्ण जीवसृष्टीमधून संपूर्ण फिरून पुन्हा जमिनीमध्ये नेणं आणि जमिनीतून पुन्हा ह्या जीवसृष्टीमध्ये आणणं हेही काम प्रामुख्याने झाडं करत असतात. तेव्हा अशा प्रकारचे अनेक पर्यावरणीय फायदे हे झाडांमुळे आहेत आणि म्हणून झाडं लावणं खूप आवश्यक आहे. आपण सध्या म्हणतो की शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झाली आणि जंगलांवरती अतिक्रमण झालं. याचे काय थेट आणि धक्कादायक परिणाम आपल्याला बघायला मिळतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जर तुम्ही खेडेगावामध्ये गेलात तर त्याच परिक्षेत्रामधलं खेडेगाव जरी असलं तरी तिथे 2 ते 3% उष्णतामान कमी असतं. शहरांमध्ये निरनिराळ्या वाहनांच्यामुळे एवढं प्रदूषण झालेलं असतं आणि हे प्रदूषण शोषून घेण्यासाठी झाडं शिल्लक नसतात. त्याचबरोबर कॉन्क्रीट हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये सूर्याची उष्णता शोषून घेतं आणि जेव्हा सूर्य नसतं रात्रीच्या वेळी तेव्हा सुद्धा ही उष्णता बाहेर सोडतं. त्यामुळे दिवसा आणि रात्री हे तापमान खूप जास्त राहतं. जर झाडं असतील तर तापमान किमान 3 डिग्रीनी कमीही राहील. म्हणजे आम्ही जे म्हणतो की सध्या आम्हाला ऋतुमान अधिक जाणवायला लागलंय, म्हणजे उष्णता ही खूप जाणवते, तर ते जर वृक्ष असतील तर कमी होऊ शकेल. कमी होईल. मग सरांच्या याच्या अनुषंगाने मी आणखीन एक गोष्ट सांगू शकतो की आपल्याकडे मुंबई जवळच किंवा मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे. तर त्या ठिकाणी जर तुम्ही आतमध्ये पाऊल टाकलं म्हणजे तुम्ही ते गेटच्या आतमध्ये गेलात तर तुम्हाला असं जाणवतं की झाडांमुळे तिथले जी उष्णतामान आहे हे कमीत कमी आतमध्ये गेल्यानंतर कमीत कमी 1 डिग्री आत होतं. आणि आणखीन तुम्ही जर त्या जंगलामध्ये नॅशनल पार्कमध्ये तुम्ही आणखीन आतमध्ये गेलात 2 ते 3 किलोमीटर तर डेफिनेटली तिथे 3 ते 4 सेंटीग्रेड उष्णतामान जे आहे ते कमी जाणवतं तिथे. म्हणजे हा प्रत्येकाने अनुभवलेला आहे किंवा जर आपण मी सगळ्या मित्रांना विनंती करेन की त्यांनी सुद्धा तिथे जाऊन हा अनुभव घ्यावा की वृक्षाच्छादित क्षेत्र असल्यामुळे तिथे किती प्रकारचं आपलं उष्णतामान कमी होतं आणि तुम्ही किती तिथे थंडगारपणे तिथे आपण काम करू शकता. तिथे ग्रीन रूफ ही काय संकल्पना आहे? ग्रीन रूफ ही संकल्पना सध्या परदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. सूर्याला जे भाग इमारतीचे सूर्याखाली येतात त्या ठिकाणी जर झाडं लावली गेली किंवा तिथे जर पूर्ण हरियाली झाली तर त्या पूर्ण इमारतीचं टेम्परेचर हे 2 ते 3 अंश सेल्सिअस कमी राहू शकतं. आणि मी जे मगाशी म्हटलं की रात्रीच्या वेळी ही उष्णता बाहेर टाकली जाते त्याचंही प्रमाण लक्षणीय रीतीने कमी करता येतं. झाडे कशासाठी तोडली जातात? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आपला एखादा मित्रमैत्रिणी पण इथे देऊ शकतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे शेतजमीन मिळवण्यासाठी जंगलतोड केली जाते आणि मोठ्या बिल्डिंग बांधण्यासाठी तसेच कारखाने उभारण्यासाठी जंगलांचा बराचसा भाग नष्ट केला जातो. झाडांपासून आपल्याला लाकूड सुद्धा मिळते. अशा विविध कारणांसाठी जंगलतोड होते. माझ्या मित्रांनी बरंचसं उत्तर जे आहे ते अत्यंत समर्पक असं उत्तर दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये मला आणखीन ॲड करायचं आहे की जर माणसाने आपली लाकडावर म्हणजे घरामध्ये आपण लाकूड वापरतो, दरवाजाकरता लाकूड वापरतो, खिडक्यांकरता लाकूड वापरतो, याचा जर वापर आपण काय केला फर्निचर जे आहे घरामध्ये फर्निचर आपण तयार करतो ते लाकडाचं तयार करतो तर ही जर आपण ज्या लाकडावरती अवलंबून राहायची जर प्रक्रिया थोडीशी कमी केली तर मला वाटतं या जंगलतोडीला थोडासा आळा बसू शकेल. कारण की ही तोडतूड जी होते ही मुख्यतः जी फर्निचर बनवणे याच्या किंवा दरवाजे बनवणे वेगळ्या कारणाकरता जे लाकूड वापरतो त्याच्याकरता ही तोडतूड होत असते. तिथे सरपणासाठी जे लाकूड वापरलं जातं ते कितपत कारणीभूत असतं? सरपणासाठी आहे ते तर महत्वाचं आहेच. तिथे सरपणाकरता जे वापर आपल्याला मुंबईला हा प्रश्न जाणवत नाही तिथे, पण तुम्ही खेडेगावामध्ये गेलात तिथे तर खेडेगावात तुम्हाला असं सकाळी दिसेल की जंगलातनं मुळ्या ज्या लाकडं आहेत ही जलतना करता येत असतात म्हणजे जाळण्याकरता. तिथे याकरता आपल्या सरकारने विविध प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत की गावामध्ये जाऊन संयुक्त वनव्यवस्थापन समित्या तयार केल्या आहेत.
त्याच्याप्रमाणे हे तोडतोड त्याच्यामध्ये जे आहे की तुम्हाला गॅस देता येतो का तिथे किंवा वेगळ्या प्रकारच्या इंधनाच्या चुली ज्या आहेत त्या देऊन आपण या तोडतोडीवरती आळा घालू शकतो का, याच्याकरता प्रयत्न सुरू आहेत तिथे. याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी जर सहभाग केला, लोकांनी जर ठरवलं की आम्ही जंगल तोडणार नाही किंवा वृक्ष तोडणार नाही, तर मला वाटते हे वृक्षतोड थांबवू शकते तिथे. नक्कीच. आपल्याबरोबर हे सगळे जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत ते पण काय म्हणूया आपण की वनदृष्ट्या खूप जागरूक विद्यार्थी आहेत, पर्यावरण दृष्ट्या खूप जागरूक आहेत आणि त्यांच्या शाळेने काही छान उपक्रम केलेत. तर आमच्या शिक्षकांना मी विनंती करते की त्यांनी त्याविषयी थोडी माहिती द्यावी. आमच्या शाळेत गेली कित्येक वर्ष आम्ही निसर्ग मंडळाची स्थापना केलेली आहे. या निसर्ग मंडळाअंतर्गत आम्ही राष्ट्रीय हरित सेना हा जो राज्य सरकारचा उपक्रम आहे हा चालवतो आणि याच्यामध्ये वर्षभरात आम्ही शाळेत विविध उपक्रम करत असतो. यामध्ये प्रामुख्याने वृक्षदिंडी, वृक्षारोपण, त्याच्यानंतर आम्ही बियांचं संकलन करतो आणि या संकलित केलेल्या बिया आम्ही जे पर्यावरणावर काम करणाऱ्या ज्या संस्था आहे त्यांना आम्ही देतो, जेणेकरून या बियांपासून आपल्याला पुन्हा झाडं मिळू शकतील. त्याच्यानंतर आमच्याकडे आम्ही बऱ्याचदा झाडांची वेगवेगळी प्रदर्शनं देखील भरवतो. जसं गेल्या वर्षी आम्ही औषधी वनस्पतींचं प्रदर्शन भरवलं होतं. याच्यातून या वनस्पती आपल्याला किती उपयोगी आहे हे मुलांच्या मनावर बिंबवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. तर असे सतत वर्षभर वेगवेगळे उपक्रम आम्ही करत असतो. अशा प्रकारच्या झाडांशी मैत्री होणं हे किती गरजेचं आहे आपल्या दोघांनाही विचारायला आवडेल. मला थोडंसं आधीच्या प्रश्नाकडे पण जायचं आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये जेव्हा पहिली संकल्पना निर्माण झाली की जंगलांचं रक्षण हे अधिक चांगल्या रीतीने करायला हवं, तेव्हा असं ठरवलं गेलं की शेतीसाठी जर जमीन उपलब्ध करायची असेल तर जंगलं जरूर तोडावीत. त्यानंतर जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशा गरजा वाढत गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून इंडस्ट्रियलायझेशन आलं, औद्योगिकरण आलं, तेव्हापासून रॉ मटेरियल्स ही अतिशय जास्त प्रमाणात लागायला लागली. आज आपले सगळे तरुण मित्रमंडळी इथे आहेत, त्यांच्या दप्तराच्या ओझ्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वह्या पुस्तकं ही या झाडांच्यामुळे झालेली आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा झाडं तोडली जात आहेत. तेव्हा अशा निरनिराळ्या क्षेत्रांमधून झाडं तोडली गेलेली आहेत. दुसरं म्हणजे निरनिराळ्या शहरांमध्ये दळणवळणाची व्यवस्था करण्यासाठी रस्ते बांधले गेले, रेल्वेचे ट्रॅक्स टाकले गेले. त्या सगळ्यामुळे सुद्धा जंगलतोड झाली आणि ही जंगलतोड अतिशय जास्त वाईल्ड लाईफच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. कारण एखाद्या नैसर्गिक ठिकाणी रस्ता काढल्यामुळे त्या वनाचं दुभाजन झालेलं आहे आणि त्यामुळे एखाद्या वाघासारख्या प्राण्याला संपूर्ण मोकळी जमीन मिळू शकत नाही आज. त्यामुळे आपण स्वतःला जबाबदार धरलंच पाहिजे आणि फक्त एक नाही तर अनेक योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या पाहिजेत. आज आपल्यामुळे ही जंगलं नाहीशी झालेली आहेत आणि त्यामुळे हे आपलं कर्तव्य आहे की तिथे जंगलं पुन्हा तयार केली पाहिजेत. ती सरकारच्या मालकीची जमीन असो किंवा आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन असो. 33% आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 33% भूभाग हा झाडोऱ्याने व्यापला गेलाच पाहिजे आणि तसं जर झालं तरच आपलं भविष्य हे सुनिश्चित असणार आहे. हे लक्षात ठेवून आपण अशा प्रकारच्या योजना सतत हाती घेतल्या पाहिजेत. हिरवा रंग हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. आपल्याला सगळ्यांना सुख समृद्धी ही हवीच असते आणि म्हणूनच आपल्याला झाडं सुद्धा हवीशी वाटायला हवी आणि त्यासाठी आपण खूप कष्ट करायला हवेत. ही सगळी चर्चा माझी खात्री आहे तुम्हाला खूप उद्बोधक वाटत असेल, खूप माहितीपूर्ण वाटत असेल. अशाच पद्धतीचा आमचा यंग तरंगचा प्रत्येक भाग असतो आणि त्याचा जर आपल्याला YouTubeवरती आनंद घ्यायचा असेल तर तेही आता शक्य आहे. आम्हाला तुमच्या प्रतिक्रियाही या माध्यमातून कळू शकतात. तेव्हा YouTubeवरची आमची लिंक जरूर चेक करा. आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. 10 वर्षाचं एक झाड 5 माणसांना पुरेल इतका ऑक्सिजन उत्सर्जित करतं. तर पुण्या मुंबईसारख्या शहरांची लोकसंख्या तर खूप आहे. अशा शहरांना या झाडांची किती गरज भासते. झाडांच्या संख्येपेक्षा त्यांची गुणवत्ता ही या ठिकाणी खूप महत्त्वाची ठरते. विश्रांतीनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलतो आहोत वृक्ष संवर्धन, अरण्य संवर्धन याविषयी. मुलांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत, शंका आहेत, तेव्हा आधी त्याला संधी देऊया. वृक्षारोपणानंतर वृक्ष संवर्धन करणे फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत. झाड लावल्यानंतर किंवा रोप लावल्यानंतर त्याची काळजी घेणं, जसं आपण लहान मुलाची काळजी घेतो, लहान बाळाची जसे तसं काळजी त्या रोपाची जर तुम्ही 2 वर्ष घेतलीत
तर मला वाटते त्या रोपाचं वृक्षामध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. काळजी घ्यायची म्हणजे तिथे आपण रोप लावल्यानंतर जनावरांचे पाय त्याच्या पडायला नको, बकरींनी खायला नको. त्यानंतर वेळोवेळी त्यांच्याकडे वृक्षाकडे बघून तिथे आपण त्यांना खत दिलं पाहिजे, शेणखत दिलं पाहिजे. त्यानंतर त्यांना वेळोवेळी उन्हाळ्यामध्ये पाणी दिलं पाहिजे. तिथे त्याच्यावर जर कीटक असतील तुम्हाला तर कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे तिथे. त्यानंतर रोपांच्या भोवती जे आहे ते तण वाढू न देता तुम्ही त्याची जी नांगरणी आहे किंवा शाकारणी जी आहे ती आपण केली पाहिजे. मल्चिंग केलं पाहिजे. तिथे मातीचा थर हलका करून त्याच्यावरती तण येऊ देणे, गवताची वाढ होणं देणं, रोपाचे गवत जे आहे ते रोपाच्या वरती जाणार नाही याची खात्री केली पाहिजे आपण. आणि अशा प्रकारे जर आपण 2 वर्ष 3 वर्ष त्याची निगा राखली तर ते मला वाटते त्या रोपाचं जे आहे ते रूपांतर वृक्षामध्ये होऊ शकतं. आणि काही वेळा जर खूप ऊन असेल आणि काही रोपं अशी असतात जसं सीता अशोक आहे, त्यांना तुम्हाला एक संरक्षण देणं जरुरी असतं. तर त्याच्याकरता एक लहानसं जर तुम्ही मांडव घातला तिथे, जसं आपण आंब्याच्या झाडाला आपण मांडव घालतो उन्हाळ्यामध्ये, तसंच आपण या रोपांना घातला तर मला वाटतं रोपांचं संरक्षण होऊ शकतं तिथे आणि रोपांची वाढ चांगली होऊ शकते तिथे. जरूर आहे तिथे, गरज आहे तिथे की आपण नियमाने त्याची आपण काळजी घेणार आहोत. जोपासना करणं खूप जोपासना करणं हे तेवढं जरुरी आहे तिथे. तुम्ही काय सांगाल काय सर? साधारणपणे वृक्ष रोपण करायचं आहे असं ठरल्यानंतर रोपवाटिकेमध्ये प्रथम कोणीही जाणार. रोपवाटिकेमध्ये जेव्हा आपण कुठलं रोप किती रुपये देऊन घेता येतं हे पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं की एक 15 ते 20 रुपयाला एक 6-8 इंच वाढ झालेलं रोप तिथे मिळतं. आणि जर आपण त्याच जातीचं रोप 5 फूट झालेलं जर मागितलं तर त्याची किंमत आपल्याला 500 रुपये सांगितली जाते. बरोबर. साधारण कल अशा प्रकारचा राहतो की आपण 15 रुपये देऊन 20 रुपये देऊन रोप विकत घ्यावं आणि त्याची काळजी घ्यावी. परंतु हे सगळं करण्यामध्ये जसं माझे सहकारी म्हणाले इथे की लहान बाळाची निगा जशी राखली जाते तशी निगा इथे राखली जायला हवी आहे. परंतु जर नर्सरीच्या ग्रीनहाऊसमध्ये, रोपवाटिकेच्या ग्रीनहाऊसमध्ये ही 3 वर्ष वाढ झालेली असली तर त्या वाढीसाठी जी 3 वर्ष निगा राखली जाते त्याची जर तुम्ही किंमत विचारात घेतली तर तुम्हाला 300 रुपये 500 रुपये ही स्वस्त किंमत आहे. बरोबर. आणि जर हे 3 वर्ष वाढलेलं 5 वर्ष वाढलेलं रोप तुम्ही जर रुजवलं तर माझ्या मते त्याला घ्यायची काळजी ही खूप प्रमाणात कमी होते. आता त्याला तुम्ही फेन्स लावणं आवश्यक राहत नाही. गुरांच्या खुरांनी त्याची आता वाढ खुंटणार नाही याची निश्चिती झालेली असते. त्यामुळे माझ्या मते सुरुवातीलाच तुम्ही मोठं केलेलं झाड हे तिथे लावणं जास्त संयुक्तिक ठरतं. दुसरी गोष्ट मला इथे सांगायची वाटते ती अशी आहे की रोपांनाही शत्रू का निर्माण झाले तर झाडं इतरत्र कमी राहिलेली आहेत आणि ती कमी राहिलेली आहेत त्यामुळे ज्यांची उपजीविका या झाडांवरती होते त्यांना अन्न कमी पडतंय. आणि ते कमी अन्न असताना जर तुम्ही एक रोप लावलं तिथे तर त्या सर्व प्राण्यांचा पूर्ण रोख त्या झाडावरती राहतो आणि म्हणून त्याची निगा राखणं जास्त महत्त्वाचं होत जातं. तेव्हा माझ्या मते आपण जर झाडं विपुल प्रमाणात लावली, तुम्हाला जर एक झाड जगण्याची आवश्यकता तिथे असेल तर तुम्ही कमीत कमी 5 लावा. बरोबर. हे जर तुम्ही केलं तर उत्तरोत्तर आपल्याला अशी खात्री येईल की रोप लावल्यानंतर त्याचं निश्चित वृक्षामध्ये रूपांतर होऊ शकेल. मी असं वाचलंय की साधारणतः 10 वर्षाचं एक झाड 5 माणसांना पुरेल इतका ऑक्सिजन उत्सर्जित करतं. तर पुण्या मुंबईसारख्या शहरांची लोकसंख्या तर खूप आहे. अशा शहरांना या झाडांची किती गरज भासते? खरं तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये झाडं लावायची ठरवली तर शहरांची वाढ पूर्णपणे खुंटणार आहे. तर सांगायची गोष्ट अशी आहे की झाडं लावतो जेव्हा आपण तेव्हा निश्चितच आपल्या निरनिराळ्या प्रकारच्या माणसाच्या कार्यक्षमतेमध्ये आपण जे प्रदूषण करत असतो ते प्रदूषण रोखलं तर जातच आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन तयार करणं हे झाडाचं काम आहे. झाडांच्या संख्येपेक्षा त्यांची गुणवत्ता ही या ठिकाणी खूप महत्त्वाची ठरते. अगदी खरं सांगायचं तर झाडांच्यामुळे ज्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन सोडला जातो वातावरणामध्ये त्यापेक्षा कित्येक पटीने ऑक्सिजन हा समुद्रामधनं येत असतो. समुद्रामध्ये असलेले जे शैवाल आहेत जे आपल्याला कदाचित डोळ्यांनी दिसणार नाहीत त्या शैवालांच्या
प्रकाश संश्लेषणामधनं ऑक्सिजन हा खूप अधिक प्रमाणामध्ये तयार होत असतो आणि त्यामुळे झाडं लावणे हे जरी गरजेचं असलं तर देखील त्याचा ऑक्सिजनशी खूप जास्त जवळचा संबंध लावू नये अशी एक माझी सूचना आहे. आजकाल कृत्रिम जंगलं तयार केली जातात, मग नैसर्गिक जंगल आणि कृत्रिम जंगलामध्ये काही फरक आहे का? कृत्रिम शब्द जरा थोडा वेगळा वाटतो मला. कृत्रिम जंगल म्हणजे आपण आता जर प्लास्टिकचे फुलं आपण आजकाल वापरतो किंवा बाजारामध्ये गेलो तर विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या वेलींचे फुलं दिसतात तिथे, तर आपल्याला कृत्रिम जंगल तुम्हाला ते अभिप्रेत नसावं असं मला वाटतं. तिथे कृत्रिम जंगल म्हणजे प्लांटेशन, ज्याला आपण रोपण म्हणतो. तिथे म्हणजे जी आपल्याला 33% वाटचाल करायची आहे ती आपल्याला तशी होणार नाही, त्याच्यात आपल्याला रोपण करणं जरुरी आहे. पण रोपण करण्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकार आहेत तिथे. रोपण म्हणजे एक तर आपण नुसत्या एकाच प्रजातीचं रोपण करू शकतो, पण म्हणजे जसं सागवानची आपण लागवड करतो ती आपल्या मौल्यवान रोप म्हणून आपण करू शकतो की ज्याच्यापासून आपल्याला किंवा शासनाला 30 ते 40 वर्षानंतर आपल्याला त्याच्यातून उत्पन्न मिळू शकतं तिथे. पण ते जंगल जेव्हा आपण रोपण तयार करतो त्याच्यात सुद्धा अशा प्रकारे की जे जंगलामध्ये ज्या विविध वनस्पती आहे किंवा जंगलामध्ये जी जैवविविधता आहे ती त्या रोपणामध्ये सापडत नाही तिथे. म्हणून आपण रोपण तयार करताना त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती बघून एक प्रकारचे जे त्या ठिकाणी ज्या आढळणाऱ्या वनस्पती आहेत त्यांची जर लागवड केली तर मला वाटतं एक ज्याला आपण मानवनिर्मित वन म्हणू शकतो, कृत्रिम वनापेक्षा मानवनिर्मित वन म्हणू शकतो, त्या ठिकाणी आपली वाटचाल होऊ शकते तिथे. आणि त्या जी एक जंगलाची जी परिसंस्था आहे, एक इकोसिस्टीम आहे, ती इकोसिस्टीम आपण तेवढं डेव्हलप करणं जास्त जरुरी आहे असं मला वाटतं. तिथे एक सिंगल म्हणजे ज्याला आपण मोनोकल्चर म्हणतो, एकाच प्रकारची रोपं लागवडपेक्षा आपण जर विविध प्रकारची रोपं लागवड केली तर मला वाटतं ते जास्त चांगलं होईल आणि आपल्याला आपण एक नैसर्गिक वनाच्या निर्मितीनंतर नैसर्गिक वनाकडे वाटचाल करू शकू तिथे. नक्कीच. याच्याकरता मला एक असा अनुभव म्हणजे आठवतं की फार पूर्वी म्हणजे 1925 ते 30 साली ब्रिटिशांनी तिथे एका यवतमाळमध्ये एका जंगलामध्ये त्या ठिकाणच्या जी वनस्पती आहे त्याची लागवड त्याची अभ्यास केला आणि त्या ठिकाणची बी गोळा करून त्या ठिकाणी त्यांनी 25 हेक्टरवरती रोपण तयार केलं होतं, जे आत्तापर्यंत अत्यंत उत्कृष्ट मानवनिर्मित वन म्हणून ते ठरलं जात होतं तिथे. म्हणजे त्याच ठिकाणी आपण त्या परिस्थितीचा अभ्यास करून जर त्या ठिकाणची रोपं लावली तर चांगल्या प्रकारचं रोपण तयार होऊ शकतं. आणि याचा एक चांगला प्रयोग आता टिटवाळ्याला सुद्धा झालेला आहे तिथे, जिथे 7 वर्षामध्ये एक चांगलं रोपण तयार केलेलं आहे. तिथे मानवनिर्मित वन तयार झालेलं आहे तिथे. अशाच प्रकारचा एक फार मोठा प्रयोग इस्रायलमध्ये सुद्धा केला गेला असं कानावर आलंय, तर त्याविषयी काय सर आपण अधिक काही माहिती द्या. इस्रायल हा असा देश आहे की जिथे पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे, तसंच जमीन सुद्धा फार कमी आहे. वृक्ष लागवडीसाठी काय आवश्यक आहे तर प्रथम म्हणजे चांगली जमीन, उपजाऊ जमीन पाहिजे आणि दुसरं म्हणजे पाणी पाहिजे. त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी फार अभावानी आहेत. मग वन तर पाहिजे, मग काय करता येईल तर त्यांनी तिथे एक नवीन प्रकारचं तंत्रज्ञान विकसित केलं, जिथे छोट्या जमिनीच्या तुकड्यावरती शेल्फ्स तयार करून अनेक रोपं वाढवली गेली आणि ही रोपं वाढवताना त्याच्याखाली माती नसून फक्त पाणी ठेवलं गेलं आणि या पाण्याच्या माध्यमातून कमी प्रमाणामध्ये त्यांना लागणारे क्षार हे उपलब्ध करून दिले गेले आणि अतिशय उत्कृष्ट वाढ ह्या रोपांची झालेली आपल्याला तिथे दिसते. नुसतं एवढंच नाही तर त्यांनी त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन एरोपोनिक्स म्हणजे फक्त हवेवरती जगणाऱ्या वनस्पती या देखील वाढवलेल्या आहेत. मला सांगायला खूप कौतुक वाटतं इथे की जवळजवळ 5 मजले एवढं मोठं झालेलं झाड ज्याच्या मुळ्या पूर्ण फक्त जमिनीवरती न जाता फक्त हवेत तरंगत आहेत असं मी बघितलेलं आहे. तर त्याला काय करता येतं तर जसं आपण एखाद्या कीटकनाशकाची फवारणी करतो तशा प्रकारे पाण्याची फवारणी दिवसातून काही काळ केली जाते आणि ह्या पाण्यामधून क्षार लागणारे वनस्पतीला हे दिले जातात. तर अशा प्रकारे हायड्रोपोनिक्स आणखीन एरोपोनिक्स हे अतिशय महत्त्वाचं ठरतं आहे, कारण लोकसंख्या जशीशी वाढते तसतसं आपल्याला राहण्यासाठी, आपल्या औद्योगिक क्षेत्रांसाठी, आपल्या व्यापारी क्षेत्रांसाठी ही जमीन वापरली जाते आणि त्यामुळे आपल्या ॲग्रिकल्चरसाठी, हॉर्टिकल्चरसाठी जमीन कमी होत चाललेली आहे. त्यामुळे आपल्याला
जरी किती आपण म्हटलं की आपण पारंपरिक पद्धतीची शेती करायला हवी, तरी केव्हा ना केव्हा तरी आपल्याला या हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स सारख्या क्षेत्रामध्ये पदार्पण करायलाच लागणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये देखील पॉली हाऊसेस तयार झालेली आहेत, ज्या ठिकाणी अशा प्रकारची लागवड ही केली जाते. सध्या फक्त ती फुलांसाठी केली जाते, पण हळूहळू माझ्या मते पिकांसाठी सुद्धा अशा प्रकारची लागवड योग्य ठरत जाणार आहे. म्हणजे आपल्याला जमीन हवी आहे इतर वापरासाठी, म्हणून आता पाण्यात किंवा हवेमध्ये वृक्ष वाढवणं असा पर्याय आपण हळूहळू शोधतो आहोत, त्याची गरज आपल्याला भासते आहे. जंगलतोडीमुळे होणारे दुष्परिणाम कोणते? कुणाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल आपण त्यांना विचारण्याआधी? जंगलतोडीमुळे तापमान वाढ होऊन त्याचा जैवविविधतेवर सुद्धा परिणाम होत आहे. तसेच वृक्षतोडीमुळे अनेक प्राणी आपल्या अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करत आहे. आपल्याला मिळणारा रानमेवा या वृक्षतोडीमुळे आपल्याला चाखायला मिळणार नाही आणि या जंगलतोडीमुळे पावसावर परिणाम होतच आहे. बरेचसे मुद्दे तिने मला वाटतं यामध्ये सांगितलेले आहेत. आणखीनही काही मुद्दे आहेत. मला ना बोरकरांच्या एका कवितेची आठवण येते. त्यामध्ये एक ओळ अशी होती की खार यावी म्हणून या एखादे झाड. खरंच एखादं झाड आपण जेव्हा लावतो तेव्हा त्याच्यावरती चिवताई येते, काऊदादा येतात. एक जैवविविधता असा शब्द जरी शास्त्रीय वापरला नाही तरी खरंच किती वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्या अवतीभोवती असतात, त्यावर असणारे पशुपक्षी, हे एक अख्खं कुटुंब आहे आणि ते आपल्याच कुटुंबाचा भाग आहे. मला वाटतं ही जाणीव निर्माण करणं हाच आजच्या या सगळ्या चर्चेचा खरा मतितार्थ आहे, खरा प्रयत्न आहे आणि हा आपण असाच चालू ठेवणार आहोत. पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. झाडाच्या पानावरती जेव्हा पाण्याचा थेंब पडतो तेव्हा त्याच्यामधली, तो खूप उंचावरनं पडत असतो, बरोबर, तेव्हा त्याच्यातली जी शक्ती आहे ती पूर्णपणे पानामध्ये शोषून घेतली जाते आणि पाणी हळुवारपणे पानामधून खाली पडतं आणि म्हणून जमिनीची धूप ही अतिशय कमी प्रमाणात होते. विश्रांतीनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. बघा, कालाय तस्मै नमः असं आपण म्हणतो. फार पूर्वी आमच्या ऋषीमुनींनी अरण्यामध्ये राहून सत्याचा शोध घेतला आणि आज आम्हाला अरण्यात शोधायला लागतायत, किंबहुना कृत्रिम जंगल कसं तयार करायचं यावरती आम्ही चर्चा करतोय. हे सगळंच खूप आपल्या मनाला एका बाजूला वेदना देणार आहे आणि त्याचबरोबर संवेदना जागवणारं सुद्धा आहे. आणि म्हणूनच या तरुण पिढीच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत. तर मी त्यांना विनंती करते, कुणाला विचारायला आवडेल? झाडांच्या तोडीचा परिणाम पावसावर कसा होतो? तुम्ही सगळ्यांनी या विषयाचा अभ्यास पण केलाय. कुणाला उत्तर येतंय याचं? झाडांच्या पानांमधून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते, त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढण्यास मदत होते. तसेच झाडे पावसास अनुकूल असे वातावरण निर्माण करतात. अशा प्रकारे झाडांमुळे पर्जन्यमानास. बर, काय सांगाल सर? माझ्या मित्रांनी सांगितलेला हा फार त्रोटक भाग आहे. खरं तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाण्याची वाफ ही समुद्राच्या ठिकाणून होते आणि ज्या ठिकाणी अरण्य आहे त्या ठिकाणी गारवा जास्त असल्या कारणाने तिथे ढग तयार होऊन त्या ढगांमधनं पाण्याचे थेंब मोठे होऊन ते खाली येणं हे जास्त सोयीचं होतं. त्याचप्रमाणे वारा जे ढग वाहून नेतो तो वारा अडवण्यासाठी सुद्धा जंगलांचा फायदा होतो, डोंगरांचा फायदा होतो आणि म्हणून डोंगरांवरती झाडं असणं हे अधिक महत्त्वाचं आहे आणि ते जर राहिलं तर पर्जन्याचं प्रमाण चांगल्या प्रकारे राहू शकतं. दुसरं एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं सगळ्यांना म्हणजे की झाडाच्या पानावरती जेव्हा पाण्याचा थेंब पडतो तेव्हा त्याच्यामधली, तो खूप उंचावरनं पडत असतो, बरोबर, तेव्हा त्याच्यातली जी शक्ती आहे ती पूर्णपणे पानामध्ये शोषून घेतली जाते आणि पाणी हळुवारपणे पानामधून खाली पडतं आणि म्हणून जमिनीची धूप ही अतिशय कमी प्रमाणात होते. जर तिथे झाडं नसतील तर तो संपूर्ण जोर पावसाच्या पाण्याचा हा जमिनीवरती झेलला जाऊन जमिनीच्या वरच्या 2 ते 3 मिलीमीटर भागातली पूर्ण माती ही वाहून जाते आणि ही जर वाहून गेली तर बरेचसे क्षार त्याच्यामधनं निघून जात असतात. त्याचप्रमाणे जी झाडाची पानं खाली पडतात ती तिथे सडून ह्युमस नावाचा एक प्रकारचा पदार्थ तयार होतो जो मातीला एकत्र करण्याचं काम करत असतो. जर वरचा थर वाहून गेला तर हा ह्युमस सुद्धा खूप प्रमाणामध्ये नाहीसा होतो आणि झाडं नसतील तर त्यामुळे जमिनीची धूप ही वाढीस लागते. असं म्हटलं जातं की जिथे ग्रीनरी आहे, जिथे हिरवळ आहे तिथे माणूस नेहमी आकृष्ट होतो, तिथे माणूस आपली वस्ती करतो आणि जेव्हा ही वस्ती उठते तेव्हा जे शिल्लक राहतं ते फक्त वाळवंट असतं. तेव्हा माझ्या मते
आपल्याच कृत्यांमुळे आपण जमिनीची धूप करून घेतोय आणि ही जर थोपवायची असेल तर आपल्याला झाडं लावणं हा एक अतिशय चांगला पर्याय उपलब्ध आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडताना दिसतात, याचे कारण काय? याच्यामध्ये प्रमुख कारण माझ्या मते असं आहे की रस्ता जेव्हा बांधला जातो तेव्हा त्या ठिकाणी भरपूर सारी खडी, डांबर किंवा कॉन्क्रीट हे वापरलं जातं आणि हे वापरत असताना झाडाच्या बुंध्याच्या खूप जवळ हे सगळं जर ओतलं गेलं तर त्याच्या मुळांची वाढ खुंटते आणि नुसती खुंटतच नाही तर त्या ठिकाणी त्यांना इजा होते आणि जर कॉन्क्रीटच्या खाली असलेली मुळं हळूहळू सडली, मेली तर त्या वृक्षाचा आधार नाहीसा होतो आणि हा आधार नाहीसा जेव्हा होतो तेव्हा वाऱ्यामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे हे वृक्ष उन्मळून पडतात. तेव्हा हे जर टाळायचं असेल तर नव्याने रस्त्याच्या कडेला 5-10 फूट अंतर सोडून नवीन वृक्ष लागवड केली जावी. ही जेव्हा वृक्ष लागवड आपण करत असतो तेव्हा वृक्षांची निवड करणं हे किती गरजेचं असतं? वृक्षाची निवड सगळ्यात महत्त्वाची आहे. रस्त्याच्या बाजूला लावलं जाणारे झाड हे साधारणपणे सावलीसाठी जास्त प्रमाणात लावलं जातं. ग्रीन टनेल ज्याला आपण म्हणतो की दोन्हीकडनं फांद्या रस्त्यावरती येऊन पूर्ण एक प्रकारचा बोगदा तयार होणं हे खरं तर अपेक्षित असतं. परंतु हे करताना वृक्षाची निवड अशा प्रकारची व्हावी की या फांद्या मजबूत याव्यात. जर वडासारख्या झाडाची निवड केली गेली तर त्याच्या फांद्या पसरतात खूप, परंतु त्या ठिकाणून येणारी जी मुळं असतात ती जमिनीच्या दिशेने झेपावतात आणि त्यामुळे रस्त्याचं नुकसान किंवा अडथळा हा निर्माण होऊ शकतो. दुसरं म्हणजे जर फळझाडं तिथे लावली गेली तर त्या फळांच्या मोहानी माणसं, मुलं हे दगड फेकणे किंवा झाडाच्या आकडीनी फळं काढण्याचा प्रयत्न करणे आणि ज्याच्यामुळे ॲक्सिडेंट्स होऊ शकतात, अपघात होऊ शकतात, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून हे वृक्ष निवडताना चांगल्या प्रकारे निवड होणं हे अतिशय आवश्यक आहे. ही जे आपल्याकडे झालेलं आहे की वृक्षांची ओळखच आम्हाला तितकीशी नसते आणि खास करून शहरातल्या मुलांना, यावर काय करता येईल सर? मला असं वाटतं की या जर तुम्ही संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जर एक दिवसाचा जर तिथे पिकनिक केली तिथे तर तुम्हाला बऱ्याचशा रोपांची त्याच्यामध्ये माहिती होऊ शकेल. तिथे गाईडसुद्धा तिथे आहेत. ते गाईड तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला विविध वृक्षांची माहिती देऊ शकतात तिथे. त्याच्यानंतर तिथे BNSSचे आहे तिथे त्यांचं एक तिथे इको सेंटर आहे तिथे. ते BNSSचे जे तिथले जे गाईड्स आहेत किंवा सायंटिस्ट आहेत ते लोक तुम्हाला तिथे मदत करू शकतात आणि रोपांची माहिती तुम्हाला करून देऊ शकतात. प्रत्येक शाळा महाविद्यालयांनी काही निवडक मुलांना ह्या प्रकारे प्रशिक्षण देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या शाळेच्या परिसरामध्ये कुठल्या प्रकारची झाडं आहेत याची माहिती मुलांना करून देता येईल. जंगलतोडीमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे वाळवंट तयार होईल असं मी ऐकलंय, तर यात किती तथ्य आहे? काय सांगाल? मी मगाशी अगदी हेच सांगितलं होतं बाळा. जेव्हा तुम्ही झाडं काढून टाकता तेव्हा जमीन उघडी पडते. जमीन उघडी पडली की पावसामुळे आणि वाऱ्यामुळे मातीचे कण इतरत्र जातात जेणेकरून फक्त रेताड जमीन तिथे शिल्लक राहते. नुसतं एवढंच नाही तर जमिनीमधलं पाण्याचा जो अंश आहे तो देखील सूर्याच्या उष्णतेमुळे फार चटकन बाहेर जाऊ शकतो आणि असं जर झालं तर रखरखीतपणा तिथे निर्माण होऊन त्या जागेचा वाळवंट व्हायला वेळ लागत नाही. माणसाच्या बाजूने विचार केला तर त्याला सुद्धा झाडांची आवश्यकता आहे, म्हणजे फर्निचर वगैरे बनवण्यासाठी. मग त्याच्यावर कोणते उपाय आहेत? मला ह्या बाबतीमध्ये अनेक पर्याय तुम्हाला सांगता येतील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फक्त झाडं आपल्या आजूबाजूला असणं ह्यामुळे देखील आपल्याला बरेच स्वतःचे रोग टाळता येतात. जसं हाय ब्लड प्रेशर. आजूबाजूला जर हिरवळ असेल तर ब्लड प्रेशर कमी राहायला मदत होते. परंतु ह्याच्याचबरोबर आपल्या अनेक गरजा आहेत. या गरजांची परिपूर्ती सुद्धा आपल्याला झाडांपासून करायला लागते सध्या तरी. तर यासाठी आपल्या WII नावाची जी संस्था आहे, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, त्या ठिकाणी हा एक थ्रस्ट एरिया आहे रिसर्चचा, संशोधनाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे की झाडाला पर्याय काय देता येतील. तर हे पर्याय आपण जास्त अभ्यासून ते वापरणं जास्त संयुक्तिक ठरेल या ठिकाणी. तसंच कागदाच्या बाबतीत सुद्धा सांगता येईल की कागद तयार करण्यासाठी बांबू आणि तत्सम अनेक प्रकारची झाडं ही वापरली जातात. कागदाला देखील पर्याय आपल्याला शोधायला हवा आहे.
अर्थात कागदाला पर्याय म्हणजे कागदच असू शकतो, परंतु रिसायकलिंग ऑफ पेपर हे जर त्या ठिकाणी जास्त वाढीत लागलं तर माझ्या मते भरपूर फायदा होईल आणि आपली वृक्ष संवर्धनाची जी योजना आहे ती चांगल्या प्रकारे राबवता येईल. मी माझ्या गावाला खूप वने बघितले आहेत. ते वनवे कोणत्या कारणामुळे लागतात आणि त्याचे परिणाम कोणते होतात? काय सांगाल सर, जंगलामधून लागणाऱ्या वणव्यांविषयीचा प्रश्न. जंगलामध्ये जे वणवे लागतात तर ते मुख्य कारण हे मानवनिर्मित आहे. मुख्यतः मानवनिर्मित जे आहे, ससे पकडण्याकरता किंवा याच्यातले जे जंगली जनावर आहेत जे जंगलाच्या बाहेर येण्याकरता म्हणून जंगलाला आग लावण्यात येते तिथे. आणि या वणव्यामुळे जे आहे हे जंगलाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. जो जंगलाचा जो नवीन जी येणारी पुनरुत्पत्ती आहे ती संपूर्णपणे नष्ट होते. तिथे एक जैवविविधतेचा जो प्रकार आहे तो पूर्णतः तिथे नष्ट होतो एका वणव्यामुळे. माणूस फिरताना सहजपणे एक काडी तिथे टाकून देतो आणि वाळलेलं गवत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांचं नुकसान होतं तिथे. वणवा हा फक्त मानवनिर्मित कारणामुळेच लागतो असं नाही. असं आढळून आलेलं आहे की बोरियल फॉरेस्ट जे समशीतोष्ण भागाच्या जंगलांमधनं दिसून येतं की जिथे प्राण्यांची संख्या कमी आहे, भक्षकांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे वृक्षांची वाढ ही अतोनात होते. आणि जेव्हा ती अतोनात होते तेव्हा हे नैसर्गिक उपाय म्हणून वणवा लागतो. जेव्हा वारा सुटतो तेव्हा झाडाची खोडं एकमेकांवर घासली जातात आणि त्या घर्षणामुळे तापमान निर्माण होतं, ठिणग्या निर्माण होतात आणि या ठिणग्यांमुळे आग लागते. आणि ही आग अशासाठी महत्त्वाची आहे की त्याच्यामुळे झाडांमध्ये अडकलेले जे न्यूट्रियंट्स आहेत, पोषक आहेत, ती जमिनीमध्ये परत येतात आणि अशा प्रकारे जळून गेलेल्या अरण्याचं पुनर्निर्मिती ही अतिशय जोमानी होते असंही आढळून आलेलं आहे. दुसरं तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे सह्याद्रीमध्ये वणवा हा फार जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळतो. त्याची अनेक कारणं आहेत. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वणवा हा मानवनिर्मित कारणांमुळे जरूर लागतो. आपण जेव्हा वाहनात प्रवास करत असतो तेव्हा आपण कुठल्याही कारणांनी काडी ओढली आणि ती जर बाजूला टाकली तर वाळलेल्या गवताला लगेच आग लागते आणि वणवा तयार होतो, तो पसरत जातो. आम्ही असा प्रयत्न केलेला आहे की गावकऱ्यांमध्ये याची जाणीव निर्माण होणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि हे वणवे कसे विझवावेत हे देखील प्रशिक्षण जरुरी आहे. आणि मला असं आढळलेलं आहे त्याच्यामध्ये की एक निरगुडीसारखं जे सर्व ठिकाणी सापडते अशा प्रकारचं झाड आहे, झुडूप आहे खरं तर ते. त्याचा झाडू जर बनवला, त्याच्या फांद्या एकत्र करून त्याचा झाडू बनवला जातो आणि हा झाडू आपटून आग विझवणं हे सोपं असतं. बरं. तर अशा प्रकारे जर गावकऱ्यांना कल्पना दिली गेली, त्यांना जर प्रशिक्षण दिलं गेलं तर वणवे आटोक्यात येणं सहज शक्य आहे. म्हणजे आपण हे सांगत असतानाच लक्षात येते की एका बाजूला एकच वणवा आहे पण तो जो मानव निर्मित असेल तर तो दुष्परिणाम करणार आहे आणि जर तो निसर्गाने केलेला वणवा असेल तर त्याचे फायदे सुद्धा आहेत. कारण उत्पत्ती स्थिती लय हा मुळातच निसर्गाचा नियम आहे. पण आपण त्यामध्ये जेव्हा फेरफार करतो आणि मानवनिर्मित विनाश असतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने विनाश ठरतो. हाच आपल्याला रोखायचा आहे, कमी करायचा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं आपल्याला संतांनी सुद्धा सांगितलंय. आणि खरंच आपल्या या पृथ्वी नावाच्या मोठ्या कुटुंबाचा ही हिरवी झाडं, आपली भावंड हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि या आपल्या भावंडांना जपूया. प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक एक तरी झाड नुसतं लावूया नव्हे तर जगवूया. आपल्या या मित्रमैत्रिणींना सुद्धा वृक्षमहती निश्चितच पटलेली आहे आणि माझी खात्री आहे की आजच्या चर्चेनंतर ते कृतीमध्ये सुद्धा या माहितीचं रूपांतर करणार आहेत. पण आज त्यांनी एक खूप छान गीत तयार केलेलं आहे, हीच वृक्षमहती आपल्याला सांगणार. तर माझ्या त्या मित्रमैत्रिणींना इथे बोलवूया आपण. झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ एका वृक्षतोडीने केले, इतके सारे अनर्थ एका वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, जाणीव याची ठेवा रे. त्यासाठीचा संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा रे, झाडे लावा झाडे जगवा रे. झाडे लावा झाडे जगवा रे या छोट्याशा गीतातून अतिशय महत्त्वाचा असा आशय या मुलांनी आपल्यापर्यंत पोहोचवला.
पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि आपण सगळेच या गोष्टीवर विचार करूया आणि कृती सुद्धा करूया.